जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत होता आणि त्यामुळे नागरिकांची पंपावर गर्दी होत होती. मात्र आता जळगाव शहरातली पंपांवरची परिस्थिती जी आहे पूर्वपदावर येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आपण आता जळगाव शहरातल्या मोहाडी रोड परिसरातील गुरु या पेट्रोल पंपावर आहोत आणि आपण बघतो आहे सकाळची वेळ आहे. या पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा देखील पुरेसा साठा उपलब्ध आहे, तरी नागरिकांची कुठलीही गर्दी या ठिकाणी झालेली नाही. डिझेलचा साठा उपलब्ध असतानाही या ठिकाणी जे आहे कुठलंही वाहन रांगेत उभं राहताना दिसत नाहीये. तर दुसरीकडे पेट्रोल भरण्यासाठी 3 ते 4 वाहनं या ठिकाणी दिसताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून जे आहे जळगाव शहरामध्ये जे आहे पेट्रोल पंपांवर जे आहे मोठी गर्दी होत होती आणि 4 दिवस पुरणारा जो साठा आहे तो अवघ्या 2 ते 3 तासामध्येच या ठिकाणी संपत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. त्यामुळे अनेक पेट्रोल पंप देखील बंद राहत होते आणि काही पेट्रोल पंपांवर जे आहे डिझेलचा साठा शिल्लक राहत नव्हता, केवळ पेट्रोलचा साठा शिल्लक राहत होता. त्यामुळे चारचाकी वाहनांना असेल शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. मात्र आता जळगाव शहरामध्ये प्रशासनाने जो आहे पेट्रोल पंपांवर जे आहे डिझेलचा अतिरिक्त साठा या ठिकाणी उपलब्ध करण्याच्या सूचना आदेश पेट्रोलियम कंपन्यांना दिला आणि त्यानंतर आता पेट्रोल पंपांवरची परिस्थिती ही पूर्वपदावर येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता जळगाव शहरातल्या अनेक पेट्रोल पंपांवर जे आहे डिझेलचा असेल पेट्रोलचा असेल पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र नागरिकांची जी गर्दी होत होती ती आता कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की पेट्रोल पंपांवर जे आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार जे आहे कॅन आणि बॉटलमध्ये डिझेल आणि पेट्रोल मिळणार नाही असं या ठिकाणी फलक लावण्यात आलेला आहे. ग्राहकांनी सहकार्य करावं असे देखील आदेश आहे आणि आदेशाचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा देखील पेट्रोल पंपावर दिला होता. मात्र आता या आदेशाचं देखील तंतोतंत पालन पेट्रोल पंप चालकांकडून केलं जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी जे शेतकरी कॅन घेऊन रांगांमध्ये गर्दी करत होते, रांगा लावत होते, त्या शेतकऱ्यांची देखील गर्दी आता कमी झालेली आहे. अनेक पेट्रोल पंप म्हणजे कुठल्याही पेट्रोल पंपावर आता शेतकरी किंवा इतर कुणालाही कॅन आणि डिझेलमध्ये पेट्रोल मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाने जे कॅन घेऊन रांगांमध्ये उभं राहत होते किंवा काळा बाजार होत असल्याचा आरोप केला जात होता, त्या देखील प्रकाराला आता आळा बसणार आहे. आणि त्यामुळेच आता दुसरीकडे मात्र कॅनमध्ये डिझेल मिळणार नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी प्रशासनाने वेगळ्या गोष्टी ज्या आहेत वेगळे नियम लागू केलेले आहेत. कॅन व्यतिरिक्त जी सुरक्षित साधनं आहेत त्या साधनांमध्ये जे आहे डिझेल उपलब्ध करून देण्याचे आदेश पेट्रोल पंप चालकांना दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची देखील आता पेट्रोल पंपांवर होणारी गर्दी जी आहे ती कमी झालेली आहे. जळगाव शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर आता डिझेल आणि पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जळगाव शहरातल्या पंपांवर होणारी गर्दी आता कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून पेट्रोल पंपांवरची परिस्थिती जी आहे पूर्वपदावर आल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळत आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.